नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण वारंवार तुम्हाला सांगत आलेलो आहे की पोलीस भरतीची जाहिरात जी आहे त्याची पूर्णपणे मी माहिती तुम्हाला वारंवार सांगत आलेलो आहे. पण आज तुम्हाला जी माहिती सांगणार आहे की पोलीस भरती लांबणीवर पडण्याचं कारण काय आणि पोलीस भरती जाहिरात जे करेक्ट जाहिरात कधी येऊ शकते हे पूर्णपणे तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही आपले यूट्यूब चॅनल नवीन असेल तर आजच आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे माहिती जी आहे ती पोलीस भरती संदर्भात, स्पर्धा परीक्षे संदर्भात पूर्णपणे माहिती जी आहे ती आपल्या चॅनलवर सर्वात आधी येत असते आणि ती तुम्हाला बघायला मिळेल. त्यामुळे तुम्ही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, आपण बघत आहोत की पोलीस भरती 2025ची जाहिरात जी आहे ते आपल्याला माहिती आहे पदं किती आहे ते सर्वांना माहीत झालेलं आहे. पण आता विषय असा आहे की जाहिरात कधी येणार, जाहिरात कधी येणार ह्याच मुद्द्यावर बरेच जणांचा प्रश्न आहे की जाहिरात कधी येणार. कारण की पूर्णपणे जी आर आलेला आहे, म्हणजेच ज्या जागा आलेल्या आहेत, प्रत्येक जिल्ह्याच्या जागा आलेल्या आहेत आणि प्रत्येक जिल्ह्याच्या जागा तुम्ही बघितल्या असतील तर त्या जागाचा अभ्यास केला तर तुम्हाला कळून जाईल की जाहिरात कधी येऊ शकते. तर आपण बघितलं होतं की जाहिरातीचे जे टप्पे होते ते 3 प्रकारे टप्पे असणार आहेत आणि ते शक्यता वर्तवण्यात येणार आहे कुठल्या महिन्यामध्ये येऊ शकते याच्या पूर्णपणे शक्यता तुम्हाला सांगणार आहे. तर आपल्याला माहिती आहे सप्टेंबर महिना संपत आलेला आहे. सप्टेंबर महिन्यात ऑक्टोबर महिना आहे. आता ऑक्टोबर महिन्याच्या कमीत कमी 15 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबरच्या दरम्यान जर आली तर येऊ शकते जाहिरात. म्हणजे आपल्याला माहिती आहे की आता निवडणुका लागणार आहेत. त्या निवडणुका तुम्हाला कुठल्या माहीत पाहिजे तर त्या निवडणुका माहीत आहेत. जे पोलीस भरती करतात त्यांना ह्या निवडणुका 100% माहीत असणार. कारण की ते विद्यार्थी करंटमधले आहेत, अभ्यासातले आहेत. कारण की बाकीचे जे सांगतात ते त्यांना माहिती आहे की बाबांनो तुमचा अभ्यास काय झालेला नाही, त्यामुळे तुम्हाला निवडणुका देखील माहीत नाहीत. तर कुठल्या निवडणुका आहेत तर संयुक्त राष्ट्राच्या निवडणुका, म्हणजेच आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या नगरपालिका आहेत, महानगरपालिका आहेत, पंचायत समिती असू द्या, ग्रामपंचायत असू द्या, त्याच्यात पूर्णपणे निवडणुका आहेत दिवाळीमध्ये लागणार आहेत. आणि ह्या निवडणुकाला आपल्याला माहिती आहे कशाप्रकारे आचारसंहिता लागत असते आणि ह्या आचारसंहितेमुळे ही पोलीस भरती जी आहे ती लांबणीवर पडत असते. म्हणजे कुठलीही सरकारी नोकरी करण्यास ह्याच्यामध्ये अडथळा येत असतो आणि हेच आपल्याला माहिती आहे पोलीस भरतीचं एक प्रमुख कारण ठरलेलं आहे. तर आता त्यानंतर दुसरा मुद्दा होता ते मराठा आरक्षणाचा. कुणबी प्रमाणपत्र काढण्यास मुदत वेळ दिलेली आहे. म्हणजेच प्रमाणपत्र नोंदी हुडकायला चालू आहे, त्याचा GR देखील चालू आहे. त्याचा मराठा आरक्षण चा मुद्दा प्रमुख होता. त्याचं अधिवेशन दिल्लीत भरणार आहे आणि हे अधिवेशनाला देखील मनोज जरांगे पाटील स्वतः उपस्थित असून ते स्वतः आरक्षण हे घेणार, अधिवेशन घेणार आहेत. त्याच्यामुळे प्रमुख मुद्दा जो आहे ते 2 मुद्दे आपल्या समोर दिसत आहेत की मराठा आरक्षणचं कुणबी प्रमाणपत्र नोंदी हुडकायला चालू आहेत, मोडी लिपीतले नोंदी हुडकायला चालू आहेत. त्याच्यामुळे पोलीस भरतीला, कारण की आता जी सरकारी नोकरी होणार आहे त्याच्यामध्ये जे मराठ्यांना कुणबीमध्ये प्रवृत्त केलेलं आहे, म्हणजेच OBC त्यांना आरक्षण मिळालेलं आहे आणि तेच नोंदी हुडकून सर्टिफिकेट काढण्या कमीत एका विद्यार्थ्याला कमीत कमी 10 ते 12 दिवसात काढलं जातं. म्हणजे पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये हे सर्कल चालू आहे. पूर्णपणे पश्चिम महाराष्ट्र असू द्या, कोकणामध्ये काही कुणबी नोंदी सापडल्या आहेत, म्हणजेच मराठवाडा असू द्या, पूर्णपणे ह्या 3 भागामध्ये हे चालू आहे, पूर्णपणे सर्वे चालू आहे आणि त्याच्यामुळे हे पोलीस भरतीला अडथळा करत आहेत. त्याच्यामुळे ही पोलीस भरती लांबणीवर पडलेली आहे. कारण की जे आता फॉर्म भरणार ते विद्यार्थी कुणबीमधनं भरणार, OBC मधनं भरणार, पूर्णपणे आरक्षणाचा लाभ घेऊनच, म्हणजे जेवढी सरकारी नोकरी इथून पुढे होणार त्याच्यामध्ये ह्या आरक्षणाचा फायदा होणार आहे. त्याच्यामुळे ह्या सरकारी नोकरीसाठी, पोलीस भरतीसाठी वेळ दिला जात आहे. म्हणजेच जाहिरात काढण्यासाठी विलंब करत आहेत. का माहिती आहे का, तर हे विद्यार्थ्यांच्याच मागण्या आहेत की बाबांनो आमचं आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो आम्हाला त्याच्यामध्ये आम्ही आलेलो नाही, आमचं सर्टिफिकेट राहिलं नाही, त्यामुळे आम्हाला सर्टिफिकेट अपलोड करण्यासाठी, नंबर अपलोड करण्यासाठी वेळ पाहिजे. म्हणजेच जाहिरातीला अजून काही 1 ते 1.5 महिना वेळ पाहिजे, असं मुलांचं म्हणणं आहे, विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. अशा पूर्णपणे आपण घडामोडी बघत आलो आहोत. कारण की ज्यांना माहीत नाही ते उगाचच काहीतरी कमेंट करतात. कारण की आपण प्रत्यक्ष माहिती घेतली पाहिजे. उगाचच आपण म्हणलं की जाहिरात आली असं नाही, की ह्याच्यामध्ये प्रमुख कारण असतात. एका गोष्टीला 100 कारण असतात, ते आपण हुडकले पाहिजेत. कशामुळे पोलीस भरती जाहिरात थांबलेली आहे, काय झालेलं आहे, ह्याचा पूर्णपणे अभ्यास केला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला पूर्णपणे जे आपल्या चॅनलवर संपूर्ण माहिती जी ओरिजिनल असते, कुठलीही फेक माहिती नाही, पूर्णपणे तुम्हाला 100% माहिती देण्याचा प्रयत्न आपण इथून पुढे केलेला आहे आणि इथून पुढे देखील करत राहणार आहे. कारण की आता 2 मुद्दे बघितलेले आहेत. आता पहिला टप्पा मी तुम्हाला सांगितले पोलीस भरती जाहिरात येण्याचे चान्सेस म्हणजे 15 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबरच्या दरम्यान जाहिरात येऊ शकते. त्यानंतर नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला आणि जर नाही आली तर डिसेंबर महिन्याच्या एंडिंगला किंवा जानेवारीमध्ये 2026मध्ये जाहिरात 100% आपल्यासमोर येणार आहे. कारण की आपल्याला माहिती आहे की जाहिरात काढण्याचा उद्देश असा आहे की म्हणजे त्याचं टार्गेट काय आहे तर 100 दिवसाच्या आत सरकारी नोकरी, म्हणजे त्यांनी सांगितले की 30 डिसेंबर 2025च्या आत ही पोलीस भरतीची सुरुवात करण्यात येणार आहे. म्हणजेच या पोलीस भरतीला एकदा फॉर्म भरून घेतला की तुमची पोलीस भरती चालू झाली समजायचं. म्हणजेच आपल्याला माहिती आहे की जाहिरात कधी येणार आहे तर जानेवारी महिन्यात सुद्धा लागणार नाही, 1 ते डिसेंबरच्या आधीच फॉर्म भरून घेतले जाणार आहेत. म्हणजेच नोव्हेंबर महिन्यामध्येच हे फॉर्म सुटण्याची शक्यता आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की पूर्णपणे प्रोसेस चालू आहे, डॉक्युमेंट हुडकायला चालू आहे, विद्यार्थ्यांचे कागदपत्र काढण्यात चालू आहेत. कुणबी कोण असतील ते OBC जाण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यांचं SCBC राहिलं असेल ते SCBC काढत आहेत, कोणाचं नॉन क्रिमिनल राहिलं असेल ते देखील काढत. म्हणजे तुम्हाला देखील सांगणार आहे की बाबांनो तुम्ही जर ओपन
कास्टमधनं फॉर्म भरणं असेल, तुम्हाला डॉक्युमेंट काय लागतात, तर तुम्हाला नॉन क्रिमिनल लागत नाही, कास्ट सर्टिफिकेट लागत नाही, असं पूर्णपणे जे लागत नाही. पण जे ओपन सोडून इतर कास्टमधनं फॉर्म भरणार, समजा ओबीसी असू द्या, एस सी असू द्या, एस टी असू द्या, EWS माहीत आहे ते देखील चालू आहे, आणि SC BC देखील चालू आहे. मग ह्याच्यामध्ये पूर्ण अड्या आहेत, त्यांना नॉन क्रिमिनल लागतं, आणि ते देखील काढण्यात चालू आहे. म्हणजेच पोलीस भरती जाहिरात द्यायची आणि 31 डिसेंबरच्या आत 100% फॉर्म भरून घेण्यात येणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर भरती तयारी करत असाल, तर तुम्ही ग्राउंडची तयारी करत असाल, लेखी तयारी करत असाल, तुम्ही अभ्यासाला विलंब देऊ नका, अभ्यासाला उशीर करू नका. जर तुम्ही अजून अभ्यास चालू केला असेल, तर अजून अभ्यास चालू करा. 100% तुम्हाला ह्याच्यामध्ये यश मिळणार आहे. कारण की पोलीस भरती अशी आहे की कधी येते आणि कधी निघून जाते हे देखील कळत नाही. म्हणजेच आपल्याला फक्त करायचा तो फक्त अभ्यास. अभ्यास म्हणजे ग्राउंड आणि प्लस लेखी, या दोन्ही गोष्टी जर तुम्ही ताळमेळ घातला, तर तुम्ही 100% ह्याच्यामध्ये वर्दी मिळवणार, हे देखील तुम्हाला सांगणार आहे. आणि पूर्णपणे तुम्हाला माहिती मी तुम्हाला सांगितली की जाहिरात कधी येऊ शकते, आणि पूर्णपणे आपल्या चॅनल व्हिडिओ इथून पुढे येत राहणार आहे. ह्याच्यामध्ये कुठलाही विलंब राहणार नाही, आणि तुम्हाला पूर्णपणे माहिती जी ती 100% देत राहणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही आपले यूट्यूब चॅनल नवीन असेल, तर आजच आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत आपली माहिती पोहोचावी, जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत माहिती, गरजू विद्यार्थ्याला माहिती कळावी. कारण की पोलीस भरतीचा काय विषय असतो ते देखील तुम्हाला माहिती आहे. आणि वयोमर्यादा वाढ कशा प्रकारे दिलेली आहे, तर जे विद्यार्थी 2024च्या भरती ज्यांनी दिली होती, गेल्या वर्षी ज्यांनी भरती दिलेली आहे, 2023ला ज्यांनी भरती दिलेली आहे, त्या भरतीमध्ये 1 वर्षाच्या वयोमर्यादेने हुकले होते, त्यांना ह्या वर्षी 1 वर्षाची वयोमर्यादा वाढ दिलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पूर्णपणे माहिती जर पडली असेल, तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.